कमी गुंतवणुकीमध्ये मॅक्झिमम कसा आपण बिझनेस सुरू करू शकतो, तर ते आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिहायड्रेशन बिझनेस तेव्हाच करायचं तुम्हाला जेव्हा शेतीमालाला भाव मिळत नाही। होलसेल रेट 150-200 रुपयापासून चालू होऊन ते 1000 ते 1500 रुपयापर्यंत तुम्ही तो विकू शकता। इथे कुठल्याही प्रकारची MSEBची इलेक्ट्रिसिटी नाही आहे, MSEBचं कनेक्शनच नाही आहे। ही शेपू जी आहे ही दुबईला जाणार आहे। ना वीज ना कारखाना ना मोठी जागा, तरीही तुळजापूर तालुक्यातील सिंदगावच्या या बरड शेतातून थेट दुबईला जातोय ड्राय केलेला शेतमाल। फक्त सोलरवर चालणाऱ्या मशीनच्या मदतीने भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती आणि मसाल्यांपासून उभा राहतोय लाखोंचा व्यवसाय। हा व्यवसाय नेमका कसा करायचा, किती खर्च येतो, शासकीय अनुदान मिळतं का, तयार माल विकायचा कुठे आणि परदेशात निर्यात कशी करायची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कदाचित हीच माहिती तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकते। नमस्कार, मी अक्षय बमनोटे, फाउंडर डायरेक्टर ऑफ सोलार बास्केट। तर भरपूर जण असं विचार करतायत की मला काहीतरी बिझनेस करायचा आहे। आता तुम्ही जॉब करत असाल पण मला बिझनेस करायचा आहे, असं भरपूर जणांच्या मनात आहे। पण मग काय करायचा, कुठला बिझनेस करायचा, कमी गुंतवणुकीमध्ये मॅक्झिमम कसा आपण बिझनेस सुरू करू शकतो, तर ते आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता की एक सोलार ड्रायर आपण जो इन्स्टॉल केलेला आहे हा 50 kg कॅपॅसिटीचा आहे। तर हा जो सोलार ड्रायर आहे हा ग्रीन हाऊस इफेक्टवरती काम करतो आणि ह्याच्यामध्ये आपण फळं, भाज्या, पालेभाज्या डिहायड्रेट करू शकतो। तर महत्त्वाचं म्हणजे काय, जेव्हा आपल्या शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव मिळत नाही, सगळा रेट ड्रॉप होतो, मग आपल्याला शेतातून पीक काढणं पण परवडत नाही। मग अशा वेळेस तुम्ही या अशा सोलार ड्रायर्सचा यूज करू शकता की जेणेकरून तुमच्या शेतीमालाला योग्य तो भाव मिळेल। एनिवेज तो तुम्ही शेतामध्ये नष्ट करणारच असता, तर तो नष्ट करण्याच्या ऐवजी तुम्ही त्याला डिहायड्रेट जर केलं तर पुढच्या 3 महिन्यात, 4 महिन्यात, 6 महिन्यात जरी विकलत तरी तुम्हाला त्याला रेट येणार आहे, कारण ह्याची शेल लाईफ ही आपल्या 1 वर्षापर्यंत आपल्याला मिळणार आहे। तर या सोलार ड्रायरचा उपयोग करून तुम्ही छोट्या गुंतवणुकीमध्ये हा बिझनेस सुरू करू शकता। तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही B2B बिझनेस करू शकता, B2C बिझनेस करू शकता किंवा D2C, म्हणजे तुम्ही स्वतः मार्केटमध्ये आपल्या वेबसाईटवरून विकू शकता तुमचा ब्रँड बनवून, किंवा तुम्ही B2B बिझनेस होलसेल रेटमध्ये पण तुम्ही बाकीच्या जे रेडी टू ईट, रेडी टू कुक हे जे आजकाल ट्रेंडी बिझनेस झाले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना रॉ मटेरियल म्हणून पण तुम्ही विकू शकता। तर ह्याच्यामध्ये काय काय होतं, तर हा तुम्ही बघू शकताय की आपला हा कांदा झालेला आहे, मस्तपैकी ड्राईड कांदा आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे मोरिंगा लीव्ज आहेत। तर मोरिंगा लीव्ज वगैरे असे भरपूर याची आपल्याकडे आजकाल खूप डिमांड आहे। तर मग ते कसं करायचं, तर प्री प्रोसेसिंग व्यवसाय असतो, पोस्ट प्रोसेसिंग असतं, डिहायड्रेशन असतं, तर ह्या सगळ्याचं ट्रेनिंगसुद्धा आपण देतो। तर आपण सोलार बास्केट ॲज अ तुमचं टेक्नॉलॉजी पार्टनर म्हणून तुम्हाला सगळ्यात व्यवस्थित मदत करते। तुम्हाला हा जो डिहायड्रेशन बिझनेस आहे तो कसा करायचा, त्याच्यासाठी कुठल्या काळजी घ्यायच्या, प्री प्रोसेसिंग, पोस्ट प्रोसेसिंग कसं करायचं, हे सगळ्याचं ट्रेनिंग आम्ही तुम्हाला देतो। बरं, असं नाही की आम्ही सगळ्या मोठ्या चेनना, मोठ्या प्लांटलाच फक्त ट्रेनिंग देतो। तर आम्ही जो इंडिव्हिज्युअल असेल, छोटा असेल, ज्याला स्वतःचा 50 kg पासून बिझनेस सुरू करायचा असेल, ज्याच्याकडे जागा नाही आहे, टेरेसवरती तुम्ही करू शकता, किंवा तुमच्याकडे शेती नसेल तरी तुम्ही मार्केट यार्डमधून किंवा जवळच्या शेतकऱ्याकडून तुम्ही विकत घेऊन पण तुम्ही हा बिझनेस करू शकता। असं काही कंपल्सरी नाही की तुम्हाला शेतीच पाहिजे किंवा तुमच्याकडे मोठी जागाच पाहिजे। तर अशा पद्धतीने तुम्ही हा छोटासा डिहायड्रेशन बिझनेस जो आहे तो तुम्ही करू शकता। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिहायड्रेशन बिझनेस तेव्हाच करायचं तुम्हाला जेव्हा शेतीमालाला भाव मिळत नाही, किंवा जेव्हा रॉ मटेरियलचा रेट हा स्वस्त असतो, कमी असतो, तेव्हा तुम्हाला तो परचेस करून डिहायड्रेट करून ठेवायचा आणि जेव्हा मार्केटमध्ये डिमांड वाढते तेव्हा तुम्ही विकू शकता। आत्ता रिसेंट एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, कोथिंबीर होती, तो कोथिंबीरीला खूप कमी रेट होता। अशा वेळेस तुम्हाला जेव्हा मार्केटमध्ये जास्त रेट मिळतो तेव्हा तुम्ही मार्केटमध्ये विका, पण जेव्हा तुम्हाला रेट मिळत नाही, हार्डली 10-20 रुपयाला जेव्हा तुम्ही तुम्ही जातात, तर तेव्हा मग तुम्ही हा डिहायड्रेट करून तुम्ही मार्केटमध्ये विकू शकता। तर याला तुम्हाला किती रेट मिळणार आहे, तर नक्कीच ह्याला होलसेल रेट 150-200 रुपयापासून चालू होऊन ते 1000 ते 1500 रुपयापर्यंत तुम्ही तो विकू शकता। कुठल्या माध्यमात, तर D2C, B2C केलं तर तुम्हाला 1 किलो तुम्ही 1500 पर्यंत विकू शकता। 100 ग्रॅमचे पॅकेट्स करून ॲमेझॉनवरती तुम्ही विकू शकता। ह्याच्यानंतर आपल्या वेबसाईटवरून तुमचं रिसेलर नेटवर्क तयार करून असा एक छोटासा बिझनेस तुम्ही 50 किलो डिहायड्रेशन मशीनपासून पण चालू करू शकता। तर सोलार बास्केटमध्ये आपल्याकडे 5 किलो, 10 किलो, 20 किलो, 50 किलो, 200 किलो, 400 किलो, 500 किलो असे भरपूर व्हरायटीज आहेत। सो ज्याचं बजेट जसं आहे त्याच्यानुसार आपण तुम्हाला आम्ही बिझनेस ही आयडिया देऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये कसा बिझनेस करायचा हे तुम्हाला आम्ही शिकवू शकतो। आता इथे आपण एक सिंदगाव, धाराशिवमध्ये आलेलो आहोत। ते एका शेतकऱ्यांनी इथे 5 क्वांटिटी 50 किलोच्या ड्रायर्स आपण बसवलेले आहेत। तर ह्यांनी सुद्धा एक मशीन घेऊन सुरुवात केली होती। ह्याच्यामध्ये त्यांना असं लक्षात आलं की अरे एक मशीन घेऊन काही
होणार नाही. तर मग त्यांनी 5 क्वांटिटी मशीन्स इन्स्टॉल केल्यात आणि त्याच्यामुळे त्यांना बिझनेस चालू होऊन हळूहळू त्यांनी आता 500 किलोचा पण आता सोलार ड्रायर इकडे इन्स्टॉल करून घेतलेला आहे. तर यांना हेच लक्षात आलं की मार्केटमध्ये डिमांड जास्त आहे, पण आपल्याला ती पुरवता येत नाही आहे. म्हणून त्यांनी बरोबर अभ्यास करून हा डिहायड्रेशन बिझनेस चालू केलेला आहे. तर इथेच आम्ही त्यांना ते सगळं ट्रेनिंग द्यायला आलेलो आहोत. हा नवीन त्यांनी इन्स्टॉल करायला आलेलो आहोत. तर तुम्ही इकडे बघू शकता की इथे हा जो त्यांनी इन्स्टॉल केलेला आहे, इथे कुठल्याही प्रकारची MSEBची इलेक्ट्रिसिटी नाही आहे, MSEBचं कनेक्शनच नाही आहे. हा पूर्णपणे सोलारवरती चालतो आहे. म्हणजे प्री प्रोसेसिंग आणि पोस्ट प्रोसेसिंगच्या ज्या मशीन्स आहेत ह्या पूर्णपणे इलेक्ट्रिकल ऑफ ग्रीड मशीन दिलेलं आहे आपण, ऑफ ग्रीड सोलार सिस्टीम दिली आहे, त्याच्यावरती चालतं आहे. आणि त्याच्यानंतर हे जे सोलार पॅनल आहे तर सोलार हे थर्मल एनर्जी टाईपमध्ये जातं. ते पूर्णपणे सूर्याच्या उष्णतेवरती हे गरम होतं आणि वरती तुम्हाला सोलार पॅनल दिसत असेल तर ते सोलार पॅनल एक्झॉस्ट फॅन्स आणि आतलं रिदमिक एअर सर्क्युलेशन टेक्नॉलॉजी रन करण्यासाठी आपण ते सोलार पॅनल दिलेलं आहे. सो अशा प्रकारे मोठ्या कॅपॅसिटीचं पण बनवून त्यांना असं लक्षात आलं की आपल्याला इथे डिहायड्रेशनमध्ये खूप मार्केट आहे, बिझनेस आहे. म्हणूनच त्यांनी आता मोठ्या कॅपॅसिटीचे ड्रायर्स इन्स्टॉल करून ते पुढे मार्केटमध्ये विकतात. तर ह्यांचं टार्गेट असं आहे की ह्यांनी पहिले सुरुवातीला डोमेस्टिकमध्ये थोडीशी सुरुवात केली, मग त्यानंतर त्यांना एक्सपोर्टचे कनेक्ट झाले. एक्सपोर्टमधून त्यांनी सॅम्पल्स देऊन त्यांना चांगली ऑर्डर मिळाली आणि मग त्यानंतर त्यांनी पुढे सबसिडी घेऊन ह्याच्यासाठी मोठ्या कॅपॅसिटीमध्ये त्यांनी उडी मारलेली आहे. तर ह्याच्यामध्ये फळं, भाज्या किंवा आपल्या पालेभाज्या वगैरे जे आहेत ते ह्याच्यात डिहायड्रेट होतात. तर मोस्टली मसालामध्ये किंवा कांदा, कोथिंबीर, मोरिंगा, करी लिव्ज हे सगळे याच्यामध्ये तयार होतात. निश प्रॉडक्ट्समध्ये रोज पेटल्स ह्याच्यामध्ये तयार होतात. आमचे काही कस्टमर्स आहेत तर त्यांनी पुरणसुद्धा डिहायड्रेट केलेलं आहे, त्याच्यामध्ये कटाची आमटीसुद्धा डिहायड्रेट केली आहे आणि मग त्यांनी रेडी टू ईट म्हणून तुम्ही मार्केटमध्ये त्यांनी काढलेलं आहे. सो अशा प्रकारे भरपूर ह्याच्यामध्ये तुम्ही डिहायड्रेटेड आयटम्स घेऊन स्वतःचं एक नवीन रेसिपी जर तुमच्याकडे असेल तर ती रेसिपीसुद्धा घेऊन तुम्ही मार्केटमध्ये उतरू शकता. म्हणजे रॅदर दॅन सगळ्या प्रॉडक्ट्सवरती जाण्यापेक्षा तुम्ही 1-2 प्रॉडक्ट घेऊन पण मार्केटमध्ये गेलात तरीही तुम्हाला चांगल्या प्रकारे उद्योजक बनता येईल. तर आता तुम्ही इथे बघू शकता की आपण ह्याच्या आतमध्ये आता त्यांना शेपूची रिक्वायरमेंट होती. त्यांनी दुबईमध्ये शेपूचे सॅम्पल्स दिले होते. तर शेपूचे ह्यांनी आता ट्रायल घेत आहेत ते. तर शेपू आत्ता ह्यांनी ठेवलेला आहे सकाळपासून. आता ऑलमोस्ट एक थोड्या वेळामध्ये ही तयार पण होईल. तर याला जवळपास 6 तासाची सायकल आहे. 6 तासामध्ये ही डिहायड्रेट होईल. तर अशा प्रकारे त्यांनी दुबईचा कस्टमर अचीव केलेला आहे आणि त्यांना ही शेपू जी आहे ही दुबईला जाणार आहे. सो समजा तुमच्याकडे मेडिसिनल काही प्लांट्स असतील, तुळशी असेल, अश्वगंधा असेल, ते सुद्धा तुम्ही डिहायड्रेट करून आयुर्वेदिक फार्मा इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी रिक्वायरमेंट आहे, तिथेही तुम्ही घेऊ शकता. तुम्ही अचीव करू शकता तिकडच्या मार्केटसुद्धा. सो अशा प्रकारे तुम्हाला जो विचार करता येईल, तुम्हाला जे काही तुमच्याकडे रेडी टू ईट प्रॉडक्ट्स तुम्ही डिहायड्रेट करू शकता. तुम्हाला जे काही डोक्यात असेल बिझनेस सुरू करायचा, तुम्ही आमच्याशी डिस्कस केलं, तुम्हाला आम्ही नक्कीच ह्याच्यामध्ये मदत करू. आणि अशा प्रकारे सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्ही कोकणात असाल तर कोकणामध्ये सुद्धा फिश डिहायड्रेशनसाठी पण आपले ड्रायर्स गेलेले आहेत. सो तुम्ही फिशसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये डिहायड्रेट करू शकता आणि त्याला खूप चांगल्या पद्धतीने पॅकेजिंग करून तुम्ही मार्केटमध्ये उतरू शकता. अशा प्रकारे तुम्ही हा सोलार डिहायड्रेशनचा बिझनेस करून छोट्या गुंतवणुकीमध्ये बिझनेस तुम्ही सुरू करू शकता. तर हा जर बिझनेस तुम्हाला चालू करायचा असेल तर ह्याच्याविषयी काही माहिती पाहिजे असेल, ड्रायर्सबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तुम्हाला ट्रेनिंग पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर समजा तुमच्या मनात जे काही डाऊट्स असतील, जर काही बिझनेस आयडिया असेल, तुम्ही आमच्यासोबत जर शेअर केलीत, आमच्या फॅक्टरीला व्हिजिट केलीत, तर आम्ही नक्कीच तुम्हाला त्याच्यामधून मदत करू. आम्ही तुम्हाला हा बिझनेस कसा करायचा हेही आम्ही तुम्हाला सांगू आणि आमच्याकडून जी सर्वतोपर मदत होईल ती आम्ही तुम्हाला पूर्णपणे करायला तयार आहोत. सो खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. धन्यवाद.